नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. दिवाळी म्हटलं ना, काही फराळाच्या पदार्थांना सुट्टीही नसतेच. अगदी खरंय. चहामध्ये शंकरपाळी हवी म्हणजे हवीच आणि येता जाता चकली पण. अजून तू एक विसरतीयस अमृता, तो म्हणजे खमंग कुरकुरीत असा आपला चिवडा. पण तो आज आपण जरा आपल्या पद्धतीने करूयात. झणझणीत कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा होईल एकदम भारी. करायचा का मग लगेच घरच्या घरी. आपण कढई तापवायला ठेवलेली आहे आणि आपण इथे 1 किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. तुम्ही जर का स्टेप बाय स्टेप फॉलो केली तर चिवडा अजिबात फसणार नाही, मऊ पडणार नाही आणि तुटणारही नाही. आपण काय करणार आहोत, तेल घालणार आहोत. साधारणतः पळीभर तेल घातलेलं आहे. आपलं जे तेल आहे ते कोमट झालेलं आहे. फार तेल गरम नाही होऊ द्यायचं, कारण आपण पोहे भाजताना हळद घालणार आहोत. तेल जर का जास्त गरम झालं तर आपली हळद करपेल, म्हणून ते फक्त कोमट होऊ द्यायचं आहे. आता आपण घालणार आहोत हळद. हळद घालून आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. आता छान हलक्या हाताने आपण हे पोहे भाजून घेणार आहोत. म्हणून हलक्या हाताने पोहे भाजायचे. पोहे भाजायला ना साधारण एक 15 ते 20 मिनिटं लागतात. आपले पोहे भाजून झालेले आहेत. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आणि हळद घालून आपण हे जे मुरमुरे घेतलेले आहेत, साधारणतः 100 ग्रॅम मुरमुरे मी घेतलेले आहेत, ते पण आपण मस्त खरपूस भाजून घेऊयात. आपले जे मुरमुरे आहेत ते बघ खरपूस भाजून झालेले आहेत. ते आपण पोह्यामध्ये मिक्स करणार आहोत. आपलं जे तेल आहे ते छान तापलेलं आहे. आपण काय करणार आहोत, शेंगदाणे जे आहेत ते खरपूस तळून घेणार आहोत. मी इथे 1 किलो पातळ पोह्याच्या चिवड्यासाठी 300 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. आपले जे शेंगदाणे आहेत छान खरपूस असे तळले गेलेले आहेत, ते आपण काढून घेऊया. साधारण 150 ग्रॅम आपण इथे खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत, ते आपण तळून घेणार आहोत. खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही, पटकन होतं ते. आपलं जे खोबरं आहे छान गुलाबी रंगावरती तळून घेतलेलं आहे, ते आपण काढून घेणार आहोत. आता आपण काजू तळून घेणार आहोत. मी इथे 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. आमच्या या अमृताला काजू जरा चिवड्यातले काजू आवडतात, म्हणून मी घातले थोडे. बघा काजू पण आपले झालेत. पटकन होतात काजू ऍक्च्युली, पटकन होतात. आपले काजू झालेले आहेत. आपण साधारण 150 ग्रॅम इथे डाळवं घेतलेलं आहे, ते आपण तळून घेऊयात. आपलं जे डाळवं आहे ते पण झालेलं आहे. डाळवं हे फार नाही तळायचं, थोडासा किंचित त्याचा रंग बदलला की डाळवं काढून घ्यायचं, नाहीतर थोडासा त्याचा करपटपणा लागतो. आता आपण इथे तिखटासाठी मी साधारण 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2-4 वगळून ठेवल्यात, त्या आपण वाटणात घालणार आहोत. आणि बारीक काप करून घेतलेले आहेत, ते आपण मस्त क्रिस्प करून घेऊयात. मिरची जर का कच्ची राहिली तर चिवडा नरम होतो, त्यामुळे मिरची तळत असताना ती छान क्रिस्पी झाली पाहिजे. बरं, मिरचीचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपली जी मिरची आहे ती छान कुरकुरीत झाली आहे. काजू, डाळवं आणि मिरची आपण आता पोह्यावरती पसरून देऊयात. आता चिवड्याचा खमंगपणा वाढवणारा अजून एक जिन्नस, तो म्हणजे कढीपत्ता. मस्त भरपूर असा छान हिरवागार कढीपत्ता आहे. एक बाउल भरून घेतलाय मी, तो आपण घालणार आहोत. बरं, कढीपत्ता घातल्याच्या नंतर थोडंसं 2 पावलं मागे जायचं आहे. तो जो आवाज येतो कढीपत्ता टाकल्याच्या नंतर, तो जसा कमी होतो म्हणजे पाण्याचा अंश कमी झाला आणि छान कुरकुरीत कढीपत्ता झाला की आपण तो काढून घेऊया. बघा झाला आवाज कमी. हो, आता छान कढीपत्ता आपला मस्त कुरकुरीत झालाय, तो आपण काढून घेऊया. कढीपत्ता जो आहे तो आपण ह्या बाकीच्या जिन्नसांबरोबर पोह्यांवरती टाकून घेऊया. आपली सगळी जिन्नस छान खरपूस तळून झालेली आहेत. आता आपण काय करणार आहोत अमृता, मस्त याला लसणाची फोडणी घालणार आहोत. बरं, त्यासाठी काय केलेलं आहे, इथे मी साधारण 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. पोह्याच्या चम्मचनी 2 चम्मच अख्खे धने घेतले आहेत मी,
ते आपण फोडणीत घालणार आहोत. अच्छा, म्हणजे हे मिक्सरला फिरवून आपल्याला फोडणी करायची मग आहे. फोडणी घालायची आहे. हा प्रकार मी पहिल्यांदा बघतेय. साधारण 1 चम्मच जिरा, अख्खा जिरा आणि 5-6 हिरव्या मिरच्या. आता आपण काय करणार आहोत, याची मस्त छान अशी भरड करून घेणार आहोत आणि ती आपण फोडणीला घालणार आहोत. आपण छान भरड काढून घेतलेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत, ही जी भरड आहे याची खमंग फोडणी आपण पातळ पोह्याला देणार आहोत. कढई छान गरम झालेली आहे. एक फक्त पळीभर तेल आपण घालणार आहोत, कारण की सगळी जिन्नस तळायला आपल्याला तेल लागलंय. त्याच्यामुळे फोडणीत जेवढं कमी तेल घालता येईल तेवढं तुम्ही घाला. तेल आपलं छान गरम झालंय. आपण फोडणीला घालणार आहोत सगळ्यात अगोदर मोहरी आणि लसूण, हिरवी मिरची, धनेचं आपली भरड. आपला जो लसूण आहे तो छान असा क्रिस्पी झाला पाहिजे, गुलाबी रंगावरती छान त्याला रंग आला पाहिजे, म्हणजे तो खाताना छान वासेल आणि फोडणी मस्त खमंग बसेल. तुझे धणे घातलेस ना यार मनीषा याच्यामध्ये, काय वास येतो त्याचा तुला काय सांगू. आणि ते खाताना ना फार छान लागतं. खूप छान. आता आपण काय करणार आहोत, एक चिमूटभर फक्त हळद घालणार आहोत आणि आपले जे पोहे आहेत ते मिक्स करून घेणार आहोत. आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. मी जरा हातानेच घालते, मला हाताचा अंदाजा मिठाचा बरोबर येतो. त्याच्यानंतर चवीनुसार पिठी साखर आणि चवीनुसार आमचूर पावडर. आता आपण काय करूयात, आपले जे पोहे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपली जी फोडणी आहे ती छान सगळीकडे लागली गेली पाहिजे. मनीषा, फोडणी इतकी जबरदस्त बसली आहे ना चिवड्याला की एकदम झणझणीत होणार आहे हा चिवडा. म्हणजे मी पहिल्यांदा बघितलंय की लसूण मिरचीची भरड आणि धणे त्याच्यामध्ये तू घातलेस. नक्कीच ह्या चिवड्याला एक वेगळी चव येणार आहे त्याच्यामुळे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जर का चिवड्यात लाल तिखट घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता. बघा मृदा, चिवडा आपला छान खमंग कुरकुरीत, अजिबात कुठेही चिवडा तुटलेला नाही आणि कलर अतिशय सुंदर आलेला आहे. हो, कलरही खूप छान आलाय. म्हणजे ते तळलेले दाणे, तळलेला कढीपत्ता, काजू खूप छान दिसतंय. आणि खास या चिवड्यासाठी मी पण आज ठेवणीतला डब्बा काढलाय, कारण की दिवाळीत ना त्या डब्यातली चिवडा चोरून खायची मजा काही वेगळीच. दिवाळीत गोड खाऊन खाऊन कंटाळा येतोच. हा चटकदार झणकेदार चिवडा व्हायलाच पाहिजे. आणि कसं आहे ना, बाहेरून फराळाचा आणून दिवाळी घरी साजरी करण्यापेक्षा एकदा घरी फराळाचे पदार्थ करून बघात आणि कशाला टेन्शन घेताय. आम्ही आहोत ना तुमच्यासाठी. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी फक्त आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा किचन क्वीन.